ए तू चूप बस नाहीतर हॉस्पिटल बंद करेल. हे वाक्य कोणा अशिक्षित व्यक्तीचे असेल असे आपल्याला वाटले असेल, पण चक्क डॉक्टरनेच एका रुग्णाच्या नातेवाईकाला हे वाक्य बोलले असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकाने केला आहे. त्याचे झाले असे की ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय बदलापूर येथे सोमवारी राजेश्वर ढेकन या नावाचे गृहस्थ आपल्या 7 वर्षाच्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले असता तेथे प्रचंड रांग असतानाही काही लोक मदत घुसत असल्याचे रामेश्वर यांनी लक्षात आणून देताच तेथील डॉक्टरांनी प्रत्युत्तर केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरने अशी उर्मट भाषा रुग्णाच्या नातेवाईकाला केल्याचे समजतात राष्ट्रवादीचे अविनाश देशमुख मंगळवारी रुग्णाच्या नातेवाईकांसोबत रुग्णालयात धडकले आणि उपस्थित डॉक्टरांना हा प्रकार सांगून संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. तसेच खरोखरच तुमच्यात हिंमत असेल तर हे कुलूप आणि चावी घ्या आणि हे रुग्णालय बंद करून दाखवा असा इशाराही देशमुख यांनी यावेळी दिला. त्यामुळे प्रशासन हे रुग्णालयच बंद करील की डॉक्टरच रुग्णालयामध्ये प्रवेश मिळणार नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काय केलं याला? काय नाही, इथले डॉक्टर जे आहेत, ट्रेनिंग डॉक्टर आहेत, ग्रामीण रुग्णालय बदलापूर शहरामधलं, ते डॉक्टरांची वागणूक जी आहे इथं पेशंटला ती अक्षरशः वाईट आहे. ते डॉक्टर एक म्हणाले रुग्णांना की अरे हे तुम्ही व्यवस्थित उभे राहा, नाहीतर हे हॉस्पिटल मी बंद करेल. हे तर बापाचं हॉस्पिटल आहे का? मी सगळ्यांना तेच सांगितलं आणि अशा डॉक्टरवरती कडक कारवाई करण्यात यावी असं आम्ही संबंधित उच्च पदस्थ डॉक्टरांना आज सांगितलेलं आहे. ही जी वागणूक आहे ही वागणूक सामान्य रुग्णासाठी चांगलं नाही आहे. इथं जे लोक येतात, पेशंट येतात, ज्यांच्या हातावरती पोट असतं, इथं श्रीमंत लोक येत नाहीत. इथं सामान्य माणूस येतो, त्यांनाही जर अशी वागणूक जर मिळत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं लागेल. लॉक दिलाय तुम्ही? मी त्यांना तेच सांगितलं. संबंधित डॉक्टर काय बोलले की तुम्ही व्यवस्थित इथं उभे राहा, नाही तर मी हॉस्पिटल बंद करेल. या उद्देशानंच मी आज उच्च पदस्थ डॉक्टर आहेत त्यांना एक कुलूप आणि चावी दिलं. तुमच्यामध्ये हिंमत असेलच तर हे हॉस्पिटल जे आहे गोरगरिबांचं ते बंद करून दाखवा. नमस्कार, मी राजेश्वर ढेकन. काल माझ्या मुलीला बरं नसताना मी या सरकारी रुग्णालयामध्ये आणले. तर लाईनमध्ये गडबड झाल्यामुळं मी त्या लेडीजला का असं सांगितलंय की मॅडम तुमचा नंबर पाठी आहे, तुम्ही पाठी जावा. तर ती मॅडम ऐकायला तयार नाही. त्याच्यानंतर मी वॉचमनला असं सांगितले की तुम्ही 10 मिनिटं या गेटवरती थांबा, सगळा गोंधळ चालू आहे. 1-1 तास लोक थांबलेले आहे आणि मागचे पुढे जातात, त्यामुळं मी पण पुढे जाईल. तिथे भानगडी होण्यापेक्षा तुम्ही 10 मिनिटं इथे थांबा. त्याच्यानंतर डॉक्टरनी मला लगेच सांगितले, डॉक्टरचं नाव आहे शॉन. त्यांनी असं मला असं सांगितलं, हे तू चूप बट नाही तर हॉस्पिटल बंद करून का, या भाषेत अवाच्य मला भाषा केली. त्यानंतर मी कुठल्याही प्रकारचे बोललो नाही. सरळ मी सावंत मॅडमला भेटलो. सावंत मॅडमने मला असं सांगितलं की गर्दी आहे, आमच्या गर्दीच्यामुळे थोडासा त्रास झाला असेल डॉक्टरला आणि त्याच्यामुळे ते बोलण्यात आलं असेल. मी बोललो मॅडम दुसरे शब्द असतात या बोलायला गर्दीमुळे, पण हा शब्द म्हणजे हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलाय की तुम्ही घेतलाय असं. त्याच्यावरती मला कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया मॅडमने दिली नाही. फक्त एवढंच त्यांनी सांगितले की मी त्यांना समज दिलेली आहे, याच्यानंतर असं होणार नाही. पण माझं असं म्हणणं आहे की त्यांनी सॉरी बोलावे, जनतेची मागावी माफी. कारण काय ही गोष्ट अशी आहे की हे सगळे ग्रामीण भागातून येणारे रुग्ण आहे आणि प्रत्येकाला हॉस्पिटलची गरज आहे. इथे लखपती करोडपती येणारे नाही आहे आणि कुठल्याच प्रकारचे लोक आहे ना इथं भानगडी झगडा करायला येत नाही. आणि पहिली गोष्ट माझ्या मुलीला मी काही इथे खेळायला आणलेलं नाही, दवाखान्यातच आणलंय. त्यामुळे त्यांनी अशी स्टेप घेतली. त्याच्यामुळे मी मॅडमला फोन केला आणि कालची न्यूज लावली आणि आज पण मी परत स्टेटमेंट तेच दिलं की त्या डॉक्टरनी सर्वांची माफी मागावी, जनतेची माफी मागावी. धन्यवाद. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.